नमस्कार मंडळी. त्याचं झालं असं की मी हानीला म्हटलं, हानी काय खायचंय तुला? डोनट. काय? डोनट. डोनट्स? हां. ओके. डोनट्स तर बनवावेच लागतील, पण त्यातल्या त्यात तो हेल्दी डोनट कसं होईल याच्यासाठी मी ॲपलपासून डोनट्स बनवलेत. यू वोंट बिलीव्ह. पण खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये काही आपल्याला तळायचं नाही आहे. ही रेसिपी मैदा फ्री, यीस्ट फ्री, ग्लुटेन फ्री आणि हे सगळं असल्यामुळं त्यांच्या मॉमीज गिल्ट फ्री असणार आहेत. तर व्हिडिओत बघितल्याप्रमाणे एक ॲपल स्वच्छ धुवून पील ऑफ करून त्याचा जो मिडल पोर्शन आहे तो असा कापून घ्यायचा आहे आणि तो जेणेकरून त्याला एक डोनट काइंड ऑफ शेप येईल. नाव द हिरो इन्ग्रेडियंट ऑफ दी रेसिपी. मी इथे मोर्डेचा डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. ॲक्च्युली माझ्याकडून एक चूक झाली की मी डिरेक्टली तो फ्रीजमधून काढला, पण तुम्ही जर रूम टेम्परेचरला येऊन तो असा क्रश केला ना आणि डबल बॉइलिंग मेथडनी बॉईल केलं ना, खूप छान मेल्ट होतो. अजिबात शुगर किंवा काही टाकायची गरज नाही. नाव लेट्स जम्प टू द नेक्स्ट पार्ट. डोनटचा आपल्याला शेप द्यायचा आहे. आपण आधीच ॲपल अशा प्रकारे कट केलं होतं की तुम्हाला फक्त आडवं ठेवून एक एक कट करायचं आहे, सो दॅट आपल्याला इझिली डोनटचं शेप मिळेल. तुम्ही बघू शकता ठीकठाक डोनटचा शेप आलेला आहे. याच्यापेक्षा जो टॉप लेअर आहे ना, तो जास्त डोनटसारखा वाटतो आहे, राईट? आपण मेल्ट करून घेतलेल्या चॉकलेट गनाशमध्ये त्याला असं डिप करायचं आहे. अदरवाईज तुम्ही मी जसं स्प्रेड करते आहे तसं करू शकता. ॲक्च्युली इथे तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडंसं मिल्क वापरू शकता. थोडंसं अशी फ्लोई कन्सिस्टन्सी येण्यासाठी तुम्ही मिल्क वापरून ते करू शकता. खूप छान स्प्रेड होतं. इथे मी काहीतरी एस्थेटिक बनवायचा प्रयत्न करत होते, बट आय फेल्ड. ॲक्च्युली ते कन्सिस्टन्सीमुळे फ्लो झालाच नाही. एनिवेज, डोंट फॉरगेट टू स्माईल. येस, लाईक दिस. ॲक्च्युली काय आहे ना, मार्केटमध्ये इतकं जंक फूड खूप इझिली अवेलेबल होतं. वन्स इन अ वाईल ठीक आहे, पण नेहमी जंक फूड खाऊन लाईफस्टाईल पण कशी बिघडते. त्यामुळं हा हेल्दी ऑप्शन. आणि टॉपिंग्ससाठी मी नट्सचं यूज केलेलं आहे. मी इथे सोक्ड आल्मंड्सला ग्रेट केलेलं आहे. टेस्टला तर छानच लागतात ते. यू कॅन ट्राय. याचं प्रिपरेशन टाईम हार्डली 15 मिनिट्स असेल. त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये पण तुम्ही इझिली हे बनवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स येतीलच. थँक्यू फॉर वॉचिंग.